मला दोन सेम किस्से आहेत, पण एक ठाण्यात झाला, एक पार्ल्यात झाला. तर मी असं मित्रांबरोबर उभा होतो ठाण्यामध्ये फुटपाथवर आणि आम्ही असे गप्पा वगैरे मारतोय आणि एक रिक्षा पास झाली आणि रिक्षा जशी मला दिसत होती ती रिक्षा अशी अशी येऊन अशी जाणार आहे. तर जेव्हा माझ्या बाजूने गेली तेव्हा अशी एक किंचाळी ऐकू आली आणि पुढे जाऊन करकचून ब्रेक मारून रिक्षा अशी तिरपी वगैरे थांबली रस्त्याच्या बाजूला. ह्या आवाजामुळे आणि त्या टायरच्या आवाजामुळे आम्ही सगळे वळून बघायला लागलो. दुकानातनं 3-4 माणसं बाहेर आली की ठोकली बहुतेक असं वगैरे बाहेर. आणि त्या रिक्षातनं 3 मुली उतरल्या, धावत आल्या, जीवाच्या आकांताने धावत आल्या आणि लिटरली म्हणजे मला घेऊन पडल्या असत्या, तर एवढ्या स्पीडमध्ये आल्या आणि मला असं धरून तुम्ही मानस ना मी तुला बोलले होते मानस फोटो फोटो फोटो. मला झालं की हो देणार फोटो, पण तुम्ही वेड्या आहात का, इकडे तुम्ही का. आणि सेम किस्सा पार्ल्यात झालाय. मी असाच एका गल्लीतनं चाललो होतो आणि मी चालताना समोरून रिक्षा गेली, सेम असा तो फेड आउट होत गेला आवाज. म्हटलं अरे म्हणजे लिटरली रिक्षावाल्याला कळलं नसेल की काय झालं आणि त्याने ठोकली असती. म्हटलं हो ठीक आहे. म्हणजे ज्या लेवलचे एक्साइट होतात ना लोक की अरे हा बघ तो. अजूनही कुठेही मी फिरत असेल ना तरी सुद्धा मला जास्ती करून मानस म्हणूनच ओळखतात. मला आयदर फुलपाखरू हाक मारतात किंवा फुलपाखरू. हो तुला तो फुलपाखरू नावच पडलं. आजही सोशल मीडियावर फुलपाखरू फॅन क्लब वगैरे असे बरेच ग्रुप नाही ते तर म्हणजे वी आर रिअली ब्लेस्ड. ते अजूनही आमचे कुठल्या एपिसोडचे एडिट्स करतात यार. म्हणजे ह्याला खूपच टाइम आणि त्याच्यात इफेक्ट वगैरे टाकून ते सोशल मीडियावर इतकं येतं, आजही येतं. आणि ते आता एक नवीन ट्रेंड चालू आहे की मी माझं कॉलेज लाईफ संपलं तरी मला काही फुलपाखरू सारखं प्रेम मिळालं नाहीये वगैरे हे ते. आणि आपला एक टायटल सॉंगचा व्हिडिओ चालू आहे, आता एक नवीन परत एक वेव आली फुलपाखरूची. 2 मुलींनी टायटल सॉंग गाऊन टाकलंय. त्याच्यानंतर तुझी ती एक पोज आहे ना टायटल सॉंग मधली, तू अशी काहीतरी बसलीस, अशा मुली अशी ती पोज घेतात आणि मग डिझॉल्व्ह होऊन ही दिसते आणि मग टायटल सॉंग कंटिन्यू होतं. पण तुझं असं कधी झालंय का की कुठेतरी गेलीये, काहीतरी काम वेगळंच आहे पण आजूबाजूला सगळे अचानक फुलपाखरू असं ओरडायला लागले? असं जेन्युइनली एक आठवतं ते म्हणजे आपली सिरियल चालू होती आणि मी गेले होते लालबागच्या दर्शनाला आणि एवढी गर्दी होती आणि तिथून लोक फुलपाखरू म्हणलं गाईस म्हणजे वैद्यही तरी म्हणा रे फुलपाखरू काय असं होतं मला. पण तुला बऱ्याच इव्हेंट्स ना तीच हाक मारायचे. मला अजूनही नाटकाला लोक येतात ते अजूनही म्हणजे कपिल अक्षत आपण सांगते ते वैद्यही. मी फुलपाखरूचे खूप फायदे. आम्ही आत्ताही झी5 वर बघितलं. आम्ही कोविडमध्ये एक तर मुलगा आला होता तो असं म्हणाला होता की मी सलग पाहिले. मी म्हटलं 774 एपिसोड्स तू सलग पाहिलेस? सलग पाहिले आहेत. अख्खी सिरियल लोकांनी 4दा 5दा 6 वेळा ते एपिसोड मध्ये काय झालं हे सांगू शकतो.